नमस्कार, मी ऋषी देसाई. विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. खरं तर आज आपण एका विषयावर बोलणार आहोत की ज्या विषयावर कालपासून आजपर्यंत प्रचंड चर्चा केली जाते आणि तो म्हणजे अर्थातच खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र खोटं ठरलंय, त्यावर कोर्टानं शेरा मारलाय. नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊया आणि नंतर ही चर्चा सुरुवात करूया. खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेलं जात प्रमाणपत्र अवैध आहे असा निकाल मुंबई हायकोर्टानं मंगळवारी दिला. त्यानंतर या संदर्भातील अनेक गंभीर मुद्दे आता समोर येऊ लागलेत. ज्यांना आपण लॉ मेकर म्हणतो अशीच मंडळी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कायदा पायदळीत उडवतात असं समोर आलंय. शिवाय अशी प्रकरणं उघडकीस आल्यावर ते सिद्ध होईपर्यंत अनेक वर्ष आणि किंबहुना ती टर्मही निघून जाते. ही जनतेची आणि सरकारची फसवणूक नाहीये का? एवढंच नाही तर अशा मंडळींना कठोर शिक्षा झाल्याचं आपण कधी ऐकलंय तरी आहे का? हे असं घडतं तरी का? याचवर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी पाहूयात लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट. कायदे बनवणाऱ्यांकडून कायद्याची पायमल्ली. ही मंडळी खोटं जात प्रमाणपत्र का सादर करतात? लोकप्रतिनिधींकडून अशी चूक घडतेच कशी? यात नुकसान कुणाचं, फसवणूक कुणाची? अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टानं अवैध ठरवून त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावला. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मुळात अवैध जात प्रमाणपत्र का सादर केलं जातं? आरक्षित वर्गातून निवडून येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आमदार, खासदारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. पुढे विजयी झालेल्या उमेदवारांना ते 1 वर्षात सादर करावं लागतं. अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, भटक्या जमाती, विमुक्त जाती प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना सामाजिक न्याय विभागामार्फत जात वैधता प्रमाणपत्र दिलं जातं. तर अनुसूचित जमातीसाठी आदिवासी विभाग कार्यरत आहे. जे लोकप्रतिनिधी होणार आहेत म्हणजे कायदे बनवणार आहेत त्यांच्याकडूनच उमेदवारी अर्ज दाखल करताना खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं जात असेल तर याला चूक म्हणायची की गुन्हा? गंभीर बाब म्हणजे अशी प्रकरणं उघडकीस आणणं म्हणजे कोर्टात जावं लागतं. त्याचा निकाल लागल्यानंतर ते प्रकरण वरच्या कोर्टात जाणार. यात बराच काळ, बरीच वर्ष जातात आणि संबंधित लोकप्रतिनिधी त्यांचा कालावधीही पूर्ण करतात. अशा वेळी अवैध जात प्रमाणपत्र सादर केलेल्या लोकप्रतिनिधींना आर्थिक दंड होतो का? त्याला लोकप्रतिनिधी म्हणून मिळालेलं वेतन, भत्ते, सुविधांचं काय? फसवणूक करणाऱ्या उमेदवारामुळे प्रामाणिक उमेदवाराचं नुकसान कसं भरून काढणार? असे अनेक प्रश्न सामान्यांना सतावतात. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचं प्रकरण अगदी ताजं आहे. शिवाय भाजपचे सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचंही जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं. शिवसेनेच्या चोपड्याच्या आमदार लता चंद्रकांत सोनावणे यांचा जातीचा दाखलाही अवैध ठरवलाय. तर काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे कुंदन गायकवाड यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं होतं. इकडे मुंबईतही 2018 मध्ये भाजपचे पंकज यादव, सुधा सिंग, मुरजी पटेल, केशवबेन पटेल आणि काँग्रेसचे राजपती यादव या 5 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं होतं. असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आणि अनेक प्रकरणं कोर्टात आहेत. खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे आपण कायद्याचा भंग करतोय, सरकारची आणि जनतेची फसवणूक करतोय, लोकशाही व्यवस्थेनं आपल्याला दिलेल्या हक्कांचा आपण गैरवापर करतोय, याची जाणीव या मंडळींना का होत नाही? हाच खरा गंभीर मुद्दा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. फसवणूक कुणाची? मुद्दा अत्यंत गंभीर आहे. केवळ त्या उमेदवारासाठी नाही आहे, तर ज्यांचं आपण लोकप्रतिनिधित्व करणार, ज्यांच्यासाठी आपण दिल्लीत जाणार आणि लॉ मेकर अशी एक स्वतःची ओळख म्हणून निर्माण केली जाणार, त्याच माणसांकडनं ही फसवाफसवी जर होत असेल तर ही नेमकी फसवणूक कोणाची? केवळ जातीची, जात प्रमाणपत्रतेची किंवा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची की या सगळ्या यंत्रणेची? यावरच आपण चर्चा करणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आपल्यासोबत आहेत आणि सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत विजय कुंभार, RTI कार्यकर्ते. या दोघांचंही मी लोकशाही न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो. सुरुवातीला मी माइंडकर सरांकडे जातो. माइंडकर सर, समोर आलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. मुद्दा काय झालं, कसं झालं यापेक्षा अगदी जे शीर्षक आहे
ही फसवणूक नेमकी कोणाची? ऋषी, तुमचं आधीचं रिपोर्ट आणि ते करताना ज्या पद्धतीने तुम्ही या चूक करणाऱ्या लॉ मेकर्सवर काय शिक्षा असते किंवा काय त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का इतकं सुंदर सांगितलेलं आहे की खरोखर तोच या डिस्कशनचा गाभा राहणार आहे. याचं कारण कोणत्याही एका पक्षाला आपण याच्यात दोष देऊ शकत नाही. जर भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे खासदार असतील तर नवनीत राणा या 2019ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उभ्या होत्या आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे खासदार होते आनंदराव अडसूळ. याचा अर्थ असा ही लागण जवळपास प्रत्येक पक्षात झालेली आहे. आणि ते जे तुमचं अँकरिंग मधलं जे वाक्य आहे ते इतकं महत्वाचं आहे की ऍक्च्युली ते आर द लॉ मेकर्स आर प्रूव्हिंग टू बी लॉ ब्रेकर्स असं मला म्हणावं असं वाटतं. म्हणजे ज्यांनी कायदे करावे, ज्यांनी केलेल्या कायद्यांचं जनतेने पालन करावं तेच कायदे मोडत आहेत. आज नवनीत राणांच्यावर ज्या पहिल्यांदा अपक्ष निवडून आल्या काँग्रेस आणि एनसीपी बरोबर होते, आज त्या भाजप बरोबर आहेत असं आपल्याला सकृत दर्शनी दिसतं आहे. त्यांनी स्वतःच हा कायदा मोडलेला आहे. भाजपचे सोलापूरचे खासदार त्यांनी स्वतः हा कायदा मोडलेला. बरं, तिथं काय सिद्धेश्वर पीठाचे कोणी स्पिरिच्युअल गुरु आता थोडंसं जरा एखाद्या अशा भाषेत बोललं तर लोकांना आवडेल की नाही माहिती नाही, परंतु देवाचं नाव घेणाऱ्या माणसांच्याकडनंही अशी कृत्य व्हावी. तर याच्याकरता जे तुम्ही आपल्या आधीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं ते वाक्य फार महत्वाचं आहे की अशा चुका करणाऱ्यांवर ज्यांची आपल्याला कल्पना आहे की आता ते हायकोर्टात आहे, सुप्रीम कोर्टात जातील आणि त्याच्यानंतर तोपर्यंत 2024 येईल, त्याच्यामुळे काहीही होणार नाही आणि नवनीत राणांचं जो काही डिस्क्राईब केलं वेतन वगैरे सगळं त्यांना मिळेल आणि नंतर जो काही यायचा तो कदाचित निर्णय घेईल. याच्याकरता एक असा कायदा आत्ताच्या आत्ता या देशात सर्व इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजना लागू होईल असा कायदा केला पाहिजे. आणि ज्या कायद्याद्वारे आपल्या ऍफिडेव्हिट मध्ये जर एखादी माहिती चुकीची लिहिलेली असेल तर ती पूर्ण निवडणूक रद्दबातल ठरवून त्या निवडणुकीवर, समजा तुम्ही निवडून आलेला असाल तर त्या निवडणुकीवर झालेला सरकारी खर्च हा त्या चुकीचं ऍफिडेव्हिट करणाऱ्या माणसाकडून वसूल केला जावा किंवा तो डबल वसूल केला जावा अशा प्रकारचे. आणि प्लस त्यांना एक कायदा मोडल्याबद्दल त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवण्यात यावं. अशा प्रकारचे ज्याला आपण स्ट्रिंजंट पनिशमेंट म्हणतो अशा जोपर्यंत ऍप्लिकेबल आपण करत नाही तोपर्यंत हा कायदा स्ट्रिक्टली पालन केला जाणार नाही. आपणच आता जी लिस्ट फार चांगलं केलं ते पहिलं रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये आपण जी लिस्ट वाचून दाखवली त्याच्यामध्ये काँग्रेसचीही मंडळी आहेत, 1-2 कॉर्पोरेटर, पण होय खरं आहे भाजपचीच मंडळी जास्ती आहे. होय सध्या नवनीत राणा हे एक सध्याचं नाव आहे. त्यांनी असा दावा केलाय की मी मोची समाजाची आहे आणि त्याच्याबद्दल हायकोर्टाने सांगितलंय की हे नाहीये म्हणून. आता ते सुप्रीम कोर्टात जातील, निर्णय येईपर्यंत किती वेळ लागेल. म्हणजे याच्याकरता मला एकदा एक वाक्य आठवतं जे मीच स्वतः एकदा कुठेतरी अशा डिस्कशनमध्ये वापरलेलं होतं की 1993ला आमच्याकडे बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्याचा निर्णय याला 14 वर्ष लागली. तोपर्यंत बॉम्ब ब्लास्टच्या बाबतीतले जे काही अनेक लोक विस्मरणात गेलेले होते त्याबद्दल. तर हा जो ज्युडिशियरीचा जो वेळ लागतोय तो पण अयोग्य आहे. पण त्याचबरोबर या उमेदवारांच्या या मनमानी खोटं बोलण्याच्या कारभाराला चाप लागेल अशा प्रकारचे काही कायदे करणं भाग आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना आर्थिक आपण भुर्दंड दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना पुन्हा निवडणूक लढवायला नको हेही इम्पोज केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना जेल टर्म सुद्धा झाली पाहिजे. हे जर आपण सगळं केलं तर काही प्रमाणात या गोष्टी थांबू शकतील. पण नक्कीच माइंडकर तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की या गोष्टींची नेमकं कारण काय आहेत आणि या गोष्टींची शिक्षा काय हे समजून घेतोय आपण. विजय कुंभार यांच्याकडे जातो. कुंभार सर, लोकप्रतिनिधी कायदा नेमकं काय सांगतो, जात पडताळणी कायदा नेमकं काय सांगतो याच्या संदर्भात प्रश्न विचारण्याच्या अगोदर आपण पुण्यात असता आपण एक पिढी पाहिलेली आहे. पुण्यात फार तरुण मुलं पाहिलेली आहेत, शिकण्याच्या उद्देशानं येतात. इथल्या तरुण मुलांनी शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं जर अशा पद्धतीची जात पडताळणीची संदर्भात जर एखादं सर्टिफिकेट ॲडमिट केलं तर त्यांच्या नोकरींवर गंडांतर आल्याची अनेक उदाहरणं आहेत. दुर्दैवानं
एकाच कायद्याखाली एकाच घटकाला मिळणारा न्याय वेगळा आहे आणि दुसऱ्या घटकाला मिळणारा न्याय वेगळा आहे. असे कित्येक जॉब आहेत की ज्यांचे, अर्थात ते चुकीचीच गोष्ट आहे, त्याची समर्थन नाही आहे, पण त्या जबर शिक्षेची जी तरतूद असते ती लोकप्रतिनिधींना कधीच लागत नाहीये. मग फक्त राजकारण्यांना ती सवलत का? कुंभार सर, राजकारण्यांना ती सवलत ही आपण राजकारण्यांना ही जी सवलत दिलेली आहे ही आपण लोकांनी दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर. ही लोकशाहीची फसवणूक आहे, ही मतदारांची फसवणूक आहे, ही कायद्याची फसवणूक आहे. शिवाय हे जे आपण निवडून देतो लोक, त्यांना नैतिकता नावाची काही गोष्ट नसतेच असं नक्की म्हणता येईल. कारण थोडीशी जरी नैतिकता असती तर आत्तापर्यंत एखाद्या राजकारण्याने किंवा एखाद्या लोकप्रतिनिधीने आत्तापर्यंत राजीनामा दिल्याचं आपल्या लक्षात आलं असतं. परंतु दुर्दैवानं अशा घटना उघडकीस आल्यानंतर राजीनामा सोडा, निर्लज्जपणे आपल्या कृत्याचं समर्थन करून शेवटपर्यंत लढायचं आणि मग झालं तर ते लोकप्रतिनिधित्व रद्द झाल्याचं स्वीकारायचं, हे आपल्याकडे होतं. याला कारण पुन्हा आपणच जबाबदार आहोत. कारण एखाद्याची नोकरी गेली तर आपल्याला काही वाटत नाही, किंवा एखाद्यानं जर नोकरी मिळवली खोट्या सर्टिफिकेटवर, आपली त्याला सहानुभूती असते, तो त्याने जगण्यासाठी ते केलं, परंतु त्याला कायदा कठोर शिक्षा देतो. मात्र अशा लोकप्रतिनिधींना सगळ्या पक्षांचं, मी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या पक्षांचं, मग तो लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता संपूर्णपणे समर्थन असतं. तुम्हाला जर आत्ता विचारलं तर काही विरोधी पक्षनेते तात्पुरतं या गोष्टीचा विरोध करतील, परंतु आतून मात्र सगळ्यांचा एकमेकांना सपोर्ट असतो. त्यामुळे कायद्याच्या भाषेत जरी यांना आपण लॉ मेकर म्हणत असलो तरी एक गुन्हेगार आहेत आणि गुन्हेगारांनाच आपण लॉ मेकर बनवल्यामुळं ही परिस्थिती उद्भवते. याच्यावर तोडगा नाही का? तोडगा आहे, परंतु हा तोडगा आणण्याची इच्छा सामान्य लोकांची तरी आहे का? कदाचित या बाईंना उद्या 6 वर्ष निवडणूक लढवायची बंदी होईल की नाही ती कधी होईल नंतरचा भाग. परंतु 6 महिन्यानंतर त्या 6 वर्षानंतर त्या पुन्हा उभ्या राहिल्या तर निवडून येणार नाहीत का? लोक साळसूदपणे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच अशा गुन्हेगारांचं फावतं. याला जर आळा बसावा असं वाटत, हे फक्त त्यांनी एक पद चोरलं असं नाही, तर लोकांच्या विश्वासघात केलेला आहे. एका त्या जातीसाठी राखीव असलेल्या उमेदवाराचा हक्क हिरावून घेतलेला आहे. नक्कीच कुंभार सर, हा मुद्दा अत्यंत भावनिक आहे आणि आता आपण याच विषयावर बोलूया. राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले जातात. वाघमारे सर, स्वागत आपलं. खरं तर महाराष्ट्राला एक फार मोठी नेत्यांची परंपरा लाभलेली आहे आणि ज्यावेळी राजीनामा हा शब्द येतो, नैतिकता शब्द येतो, त्याचवेळी या महाराष्ट्रातलं एक नाव आवर्जून उल्लेख घेण्यात येतं, CD देशमुखांचं. कारण ते नाव नैतिकता आणि राजीनामा या शब्दाशी इतकं जोडलं गेलेलं आहे, कारण ती नैतिकतेची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची एक उंची होती. एक लागलेला निकाल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो सगळ्याच राजकारण्यांवर. आता मुळात या केसवर अगदी जरी राजकीय बोलायचं झालं तरी होय, कारवाई झालेली आहे, तब्बल 2 लाखाचा दंड आहे, तरी यांना आता पाठीमागे घालणारे कोण आहेत? वाघमारे सर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी या संपूर्णपणे गोष्टीच्या विरोधात आहे. हा लोकशाहीचा केलेला अपमान आहे आणि लोकशाहीवर एक केलेला आघात आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, ज्यांनी खोटं प्रमाणपत्र जातीचं देऊन या सगळ्या मतदारांची फसवणूक केलेली आहे, लोकशाहीच्या व्यवस्थेची फसवणूक केलेली आहे, या सगळ्या उमेदवारांना फक्त दंड ठोठावून चालणार नाही, तर कायद्यामध्ये तरतूद करून केंद्र सरकारने आपण गुन्हेगाराला जी देतो, मग ती 2 वर्ष द्या, 5 वर्ष द्या, पण ती शिक्षा पण त्या उमेदवाराला मिळाली पाहिजे. कारण अशा प्रकारे जोपर्यंत आपण शिक्षा करणार नाही तोपर्यंत हे प्रमाण थांबणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आपल्याला आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मजबूत करावं लागेल की निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीचा तो उमेदवार डिक्लेअर होईपर्यंतचे जे 8-10 दिवसाचा जो काळ असतो,
त्या काळामध्ये एक्झॅक्टली हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही आणि त्या व्हॅलिडिटीचं संपूर्णपणे तपासणी ही निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्या इन्फ्रास्ट्रक्चर मधून होणं आवश्यक आहे. कारण ती जर झाली तर त्याच्यानंतर आता ही जेव्हा निवडणूक केली जाते मग कोणतरी कोर्टात जातं ते सर्टिफिकेट वैध राहत नाही. पण या एवढ्या काळामध्ये सरकारी आणि लोकांच्या पैशाचा जो अपव्यय होतो त्याच्यामध्ये वेळ फुकट जातो. एवढे अधिकारी काम करतात, मतदार काम करतात, प्रचार होतो, इतर उमेदवारांचे पैसे फुकट जातात. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जात पडताळणीमध्ये खूपच चांगलं करून घ्यावं लागेल की निवडणुकीच्या आधी तुमच्याकडून त्याचे पूर्ण पुरावे आणि निवडणूक आयोगाने ते व्हॅलिड करायला पाहिजे आणि मगच आपल्याला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली पाहिजे. कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते त्याच्या आधी घेतलं जावं जेणेकरून लोकशाहीचा होणारा अपमान टळेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट दंड करून चालणार नाही तर इतर उमेदवारांनी खर्च केलेले पैसे पण त्यांच्यावर टाकले पाहिजे. सरकारी यंत्रणेचा केलेला अपव्यय पण त्यांच्यावर टाकला पाहिजे त्या उमेदवारावर आणि त्या उमेदवाराला फिजिकल शिक्षा झाली पाहिजे. ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत याला कुठेही अटकाव बसणार नाही. आणि जो उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतो तो उमेदवार 2 लाख दंड त्याला काहीच नाही. आणि हा तुम्ही मतदारांचा अपमान करताय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी या कडक उपाययोजना मला सुचवायच्यात आणि त्या झाल्या पाहिजे तरच या गोष्टी थांबतील. नक्कीच. नेहमीच राजकीय बोलणारे राजू वाघमारे यांची यावेळची जी कळकळ आहे ती लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि विशेषतः राजकीय नेते असले तरी या राजकारणातलं जे गांभीर्य आहे, राजकारणातलं ते पावित्र्य आहे ते जपण्याची कळकळही समजून घेतली पाहिजे. आपल्यासोबत ॲडव्होकेट श्याम बडोदे देखील जोडले जात आहेत. त्यांनाही मी कायदेशीर मुद्द्यावर प्रश्न विचारणार आहे. पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय आणि नेमकं आता पुढे काय या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे. एका ब्रेक नंतर पाहत राहा फसवणूक कुणाची. खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं आणि एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय की आता खरंच कारवाई होणार का. लोकप्रतिनिधींना एक नियम आणि सामान्य माणसाला एक नियम की पुन्हा ही कारवाई 2024 पर्यंत अशीच सुरू राहणार, न्यायालयाचा खेळ होणार आणि याचा फायदा राजकारणी घेत राहणार का. हा सरळ साधा प्रश्न आहे. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत, राजू वाघमारे आहेत, विजय कुंभार आहेत आणि आता जोडले जात आहेत ॲडव्होकेट श्याम बडोदे, कायदेतज्ञ आहेत. बडोदे सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. मुद्दा असा आहे की आतापर्यंत झालेल्या चर्चेत आपण भावनिक गोष्टी समजून घेतली, सामाजिक समजून घेतली, राजकीय समजून घेतली. आता मला कायदेशीररित्या ही गोष्ट समजून घ्यायची आहे तुमच्याकडनं. निर्णय झालाय, 2 लाखाचा जबर दंडही ठोठावण्यात आलाय. अर्थात काल बोलताना एक वाक्य छान होतं खासदार नवनीत राणा यांचं, माझा या निकालाची प्रत मला मिळाली नाही आहे. हे वाक्य नेहमीच असतं पण पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. माझा न्यायालयावर आणि निकालावर विश्वास आहे. अर्थात मुंबई हायकोर्टावर नाही आहे का हाही प्रश्न उपस्थित होतोच, पण आता सुप्रीम कोर्टावर त्यांच्या निकालावर, न्यायावर विश्वास असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं कायदेशीर प्रक्रिया कशी पुढे सरकणार. बडोदे सर. श्याम बडोदे सर यांच्याशी आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. पण मी आता जातोय पुन्हा एकदा माइंडकर सरांकडे. माइंडकर सर, कायदेशीर आपण उत्तर शोधूया. पण आपल्याला जर आठवत असेल तर एक 5-6 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचं समाजभान एक ढवळून निघालं होतं. ओबीसी मधल्या किंवा आरक्षण प्रवर्गातल्या पदोन्नती संदर्भातला विषय होता. मला ती दाहकता मी तुम्हाला अशासाठी आठवून देतोय. काल एखाद्या राखीव मतदारसंघातला एक लोकप्रतिनिधी खोटं बोलून निवडणूक लढवतो, खोटं बोलून निवडणूक जिंकतो, पण एकही अशा पद्धतीची सामाजिक चळवळ उभी राहत नाही की अशा लोकप्रतिनिधींना जाब विचारावा. खरं तर यावेळी कुठल्या पक्षाचंही नव्हतं, त्यामुळे कुठल्याच पक्षाकडनं अशी भूमिका येत नाही. एका मुळात त्याची भावना तरी आपण समजून घेतली आहे का. ज्यावेळी मतदारसंघ राखीव असतो त्यावेळी त्या समाजाला दिलेलं एक प्रतिनिधित्व असतं, त्याच प्रतिनिधित्वाशी केलेला हा खोटारडेपणा नाही का. ऋषी, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे आणि दुर्दैवाने या देशाचे सध्याचे पंतप्रधान यांनी 2001 पासून जे 4 निवडणुका लढल्या त्या 4 निवडणुकांमध्ये आपल्या पत्नीचा कॉलम रिकामा ठेवला होता. 2014 साली पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जेव्हा लढवली तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीचं नाव लिहिलं, जसोदाबेन.
त्याच्यानंतर कोर्टाचा निर्णय असा आलेला आहे, एक जण PIL टाकून गेलेला होता, कोर्टाचा निर्णय असा आला अहमदाबाद कोर्टाचा की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो बरोबर असला तरी तो उशिरा केलेला आहे उपस्थित, त्याच्यामुळे तो काय आता ग्राह्य मानता येणार नाही. त्याच्यामुळे ही एक वरपासूनच एक सिस्टीम आहे. मी टॉपचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्या पत्नीचं नाव देण्यास काय हरकत आहे, पण जर या देशात राज्य करणाऱ्या सर्व पक्षाचे सर्वोच्च नेतेच असे वागतात. आता तर मी आधीच सांगितलं की काँग्रेस आणि एनसीपीच्या पाठिंब्याने पहिल्यांदा या राणा निवडून आलेल्या होत्या, ही फॅक्ट आहे. त्यावेळेस शिवसेना बीजेपी त्यांच्या अपोजिट होते आणि आज त्याच राणा या बीजेपी कॅम्पमध्ये आहे. राजकीय सत्य उघड आहे आणि दुसरे सुद्धा हे बीजेपीचेच आहेत. त्याच्यामुळे हे म्हणजे केवळ बीजेपीचे, तर मगाशी सांगण्यात आलं की तसं काही नाही आहे, सगळ्याच पक्षाचे आहेत. हे शुद्धीकरण सर्वच पक्षांनी केलं पाहिजे. मला त्याच्या बरोबर जरा एक वाक्य बोलायचं आहे. मला ना अनेक गोष्टी लोकांनी दूर केलं पाहिजे. लोकांनी वाईट लोकांना दूर ठेवा, वाईट उमेदवारांना दूर ठेवा, नाही. लोक दूर ठेवू शकत नाही. प्रत्येक गोष्ट कायद्याने झाली पाहिजे. अगदी बरोबर. जेव्हा कायदा आपल्याला सांगतो की तुम्ही डाव्या बाजूनी चला आणि नाहीतर तुम्ही जर का रस्ता क्रॉस करताना सापडलात, गाडी तुम्ही चुकीच्या मार्गाने नेली तर आम्ही तुमच्यावर फाईन ठोकू, असं जेव्हा कायदा सांगतो तेव्हा आपण गाड्या योग्य चालवतो. हाच जर का कायदा नसेल तर आपण तसे चालवूच असं नाही. त्याच्यामुळे हा कायदा झाला पाहिजे की तुम्ही जर का चुकलात, मग अगदी ते पुन्हा एकदा सांगतोय, ऍफिडेव्हिट मध्ये चुकीची माहिती लिहिली नरेंद्र मोदींच्या पासून तर अगदी सरपंच पंचापर्यंत कोणीही जर का आपल्या निवडणुकीच्या ऍफिडेव्हिट मध्ये एवढीशी जरी चुकीची माहिती लिहिली तर पहिली गोष्ट इमिजिएट कारवाई म्हणजे त्यांच्यावर त्या इलेक्शन पासून तुम्ही दूर राहा, त्याच्यानंतर 6 वर्ष दूर राहा आणि समजा तुम्ही निवडून आलेले असाल तर सरकारचा खर्च वापस द्या, सर्व उमेदवारांनी केलेला ऑफिशियल खर्च वापस द्या आणि त्यांना पिनल पनिशमेंट द्या. इतकी जोपर्यंत जबरदस्त कडक शिक्षा होणे, माइंडकर तुमचा मुद्दा समजून आला, कडक शिक्षा होणे हेच अत्यंत महत्वाचे आहे. वाघमारे मी तुमच्याकडे येतो, फक्त या संदर्भातल्या कायद्यातल्या गोष्टी समजून घेतो आणि वाघमारे तुमच्याकडे मी येतो. श्याम बडोदे आपल्यासोबत आहे. श्याम बडोदे, आपण ही चर्चा अशा मुद्द्यावर नेतोय की येऊन लोकांच्या मानसिकतेवर आणि कायद्याच्या कडक अंमलबजावणी संदर्भातच ही चर्चा करायची आहे. आता नेमकं पुढे काय होऊ शकतं? बडोदे सर. मेहरबान उच्च न्यायाधीश मुंबई यांनी जो आदेश पारित केलेला आहे खासदार नवनीत राणा यांच्या संदर्भात, तर याच्यामध्ये जे अमरावती लोकसभा मतदारसंघ जो SC साठी राखीव मतदारसंघ होता, त्याच्यामध्ये त्यांनी मोची समाजाचं जे सर्टिफिकेट सादर केलेलं होतं आणि ते जे सर्टिफिकेट आहे तर ते बोगस आहे किंवा तो बनावट आहे असा निर्वाळा मेहरबान उच्च न्यायाधीश साहेबांनी दिलेला आहे. परंतु ते 6 आठवड्यात आपण ते सरेंडर करावं असं त्या आदेशात म्हटलेलं आहे. याच्यावरती ज्या कोणी ॲप्लिकंट आहेत, ज्या कोणी खासदार नवनीत राणा आहेत, तर त्या मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल करू शकता. परंतु स्पेशल लिव्ह पिटिशन केले ॲडमिट करायचं किंवा नाही याच्यावर आर्ग्युमेंट होणार. आणि जर मेहरबान सुप्रीम कोर्टाने जे स्पेशल लिव्ह पिटिशन ॲडमिट करून घेतलं आणि त्यानंतर पण मेहरबान सुप्रीम कोर्टाचं मत झालं का आणि निकाल परत ते खासदार नवनीत राणांच्या विरोधात गेलं तर ते रिव्ह्यू पिटिशन सुद्धा दाखल करू शकतात आणि त्यांना या 2 मार्ग सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी आहेत. परंतु हा जो निकाल मेहरबान मुंबई उच्च न्यायाधीश साहेबांनी दिलेला आहे तर याच्यामध्ये जो जात प्रमाणपत्र जे सादर केलं गेलेलं आहे ते मोची समाजाचं, ते सध्या परिस्थितीमध्ये मेहरबान कोर्टाचं मत असं आहे की तो बोगस आहे आणि 6 आठवड्यात ते सरेंडर करा. याच्या व्यतिरिक्त खासदारकी रद्द किंवा काय याच्याबद्दल कुठलीही त्याच्यात वाच्यता नाही. नक्कीच. आपण या विषयावर बोलूया तुमच्यासोबत. राजू वाघमारे यांच्याकडे जातो. माइंडकर बोलत असताना वाघमारे तुम्ही हात वर केला होता, तुमचा मुद्दा नेमका काय होता? माझा मुद्दा आहे, आता ज्या महोदयांनी लिगल सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याचं रेग्युलर आपल्याकडे आहे, पण आता आपल्याला जर सुधारणा करायची असेल आणि कुठेही हा जे जात प्रमाणपत्राचा जो घोळ आहे, कारण हा सगळ्या मागासवर्गीय ओबीसी आणि STच्या या सगळ्या लोकांवर केलेला पूर्णपणे अन्याय आहे. अगदी. आणि हा अन्याय जर आपल्याला दूर करायचा असेल तर कायद्यामध्ये बदल अपेक्षित आहे आणि त्या बदलामध्ये सगळ्यात मोठा बदल जर कुठचा असेल तर हे जे खटले आहेत जात पडताळणीचे
ते ज्याप्रमाणे एखाद्या बलात्कार किंवा अशा प्रकारचे खटले 6 महिन्याच्या आत सुटले पाहिजेत किंवा 3 महिन्यात सुटले पाहिजेत, त्याप्रमाणे या जात प्रमाणपत्राचे जे खटले आहेत ते एकतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही चालवले पाहिजेत आणि अगदी. ते लवकरात लवकर 6 महिन्यात बंद केले पाहिजेत. कारण काय झालंय, आम्ही असे कितीतरी खटले बघितले मुंबईत पण आणि बाकीच्या ठिकाणी पण, की त्या 5 वर्षाची मुदत निघून जाते. जो समोरचा निवडून आलेला असतो खोटं प्रमाणपत्र देऊन तो त्या जागेवर बसलेला असतो, 6 महिने उरतात त्याचा टेन्युअर नाही, पण याच्यात एक मुंबईचं उदाहरण थोडंसं वेगळं आहे. 2018 मध्ये 5 नगरसेवकांवर कारवाई झाली आणि लगेच रिप्लेस पण झाले. म्हणजे इच्छाशक्ती असते तर ते होतात पण. नाही तुम्ही जे म्हणताय ना हा. की रिप्लेस होणं हे फक्त कॉर्पोरेशनच्या निवडणुकीपुरतं अशा प्रकारची तरतूद आहे. अगदी. पण तुम्ही खासदारकी आणि इतर वेळेला अशी तरतूद नाही आहे. त्याच्यामुळे त्या तरतुदीचा समावेश एकतर तुम्हाला करावा लागेल, अगदी. तुम्हाला त्यांना शिक्षा द्यावी लागेल, तुम्हाला तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा लागेल आणि सगळ्यात पहिलं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करून निवडणुकीच्या आधी या प्रकरणाचं संपूर्णपणे त्या जात पडताळणीचा पूर्ण शहानिशा निवडणूक आयोगाने तज्ञ नक्कीच. त्याच्या अगोदरच करणं आवश्यक आहे. मुद्दा या हाच जर महत्वाचा आहे. गोष्टी वाघमारेंनी आपण सगळ्या सांगितलेली जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची अशासाठी आहे की खरं तर कायद्यातल्या बदलांबाबत आपण आता सामाजिक स्तरावर मुद्दे उपस्थित करणं हीच या क्षणाची, विशेषतः या निकालानंतर उपस्थित झालेली एक मोठी गरज आहे. पण दुर्दैवानं राजकीय पातळीवर त्याचा आता पाठपुरावा कोण करणार, वैयक्तिक विधी पातळीवर त्याचा पाठपुरावा कोण करणार आणि सामाजिक स्तरावर आवाज कोण उचलणार, हाच मोठा प्रश्न आहे. आपण बोलूया या विषयावर. छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा फसवणूक कुणाची. एखादी गोष्ट संयमानं जर त्याची संवाद सुरू केला तर ती गोष्ट शेवटी आपल्या धमन्यांपर्यंत आणि आपल्या मुठीपर्यंत येऊन कशी थांबते याचं सगळ्यात सुंदर उत्तर हे मागच्या 30 मिनिटापासून आपण समजून घेतोय. शेवटची 8 मिनिटं राहिलेली आहेत आणि आता याच प्रश्नावर मी शेवटची 2-2 मिनिटं प्रत्येकाकडे जाणार आहेत. सुरुवातीला जातो विजय कुंभार सर यांच्याकडे. सर, आपण RTI कार्यकर्ते आहेत, समाजातल्या प्रत्येक प्रश्नावर मागच्या 10 ते 12 वर्षांपासून लढताय. या प्राप्त परिस्थितीत आता समाजाची भूमिका नेमकी काय महत्वाची येऊन थांबली आहे? समाजाची भूमिका अशी आहे की आपापल्या लोकप्रतिनिधींना असं करण्यासाठी भाग पाडणं किंवा त्यांच्यासमोर आपला मुद्दा मांडणं, त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणं. परंतु खरा प्रश्न असा आहे की हे करणार कोण? हा. कारण असे जे करणारे आहेत, जे लोकप्रतिनिधित्व कायद्याचा भंग करतात, ते निवडून आले की त्या सगळ्यांची जात बदलते आणि ते सगळे एका जातीचे होतात. म्हणजे त्या सर्व 544 लोकांची ही जात आता हे लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्यातला कुठलाही त्यांचा सहकारी, म्हणजे जात बंधू आपण म्हणू थोड्यासाठी, अशा कुठल्याही आपल्या सहकार्यावर कुठलीही बंधनं आणण्यासाठी कधीही तयार नसतो. याचं उदाहरण आपण आज नाही बघत आहोत, लोकशाहीच्या निर्मितीपासून आतापर्यंत बघत आलेलो आहोत. त्याच्यामुळे परिवर्तन करायचं झालं, आपण नेहमी म्हणतो की कायदा चांगला आला पाहिजे, परंतु कुणीही आपल्या गळ्यात अशी धोंड बांधून घ्यायला तयार नसतं. अगदी. तशा प्रकारची नीतिमत्ता असणारा पक्ष ज्या वेळेला सत्तेवर येईल किंवा कारभारी बनेल त्यावेळेला असं काहीतरी शक्य आहे. अदरवाईज, कारण आज नवनीत राणा जातीच्या मध्ये अडकल्यात, कुणी बलात्काराच्या केसमध्ये अडकले, कुणी चोरीच्या केसमध्ये, कुणी दरोड्याच्या केसमध्ये. ह्या सगळ्यांची जात आता एकच आहे, लोकप्रतिनिधी. त्याच्यामुळे ते एकमेकांच्या विरोधात असे कायदे करतील असे नाही, मलाही माहिती आहे, मलाही हे कळतं की हे सगळा प्रकार म्हणजे समुद्रातून सुई शोधण्याचा आहे. पण आपण समुद्र आटवू तर शकत नाही किंवा सुई शोधू तर शकत नाही, चुंबक तर बनू शकतो. या चुंबक नावाच्या समाजाचा शोध आता सुरू आहे. मी श्याम बडोदे सरांकडे जातोय. बडोदे सर, अगदी महत्वाचं की आता जर या क्षणातला खासदारकीतनं रद्द होऊ शकते का किंवा खासदारकी वाचू शकते का, याच्यातल्या कायदेशीर मुद्द्याबद्दल अगदी थोडक्यात. मेहरबान उच्च न्यायाधीश साहेबांनी स्पेसिफिक ऑर्डर केली की यांचा जो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे होतं ते बनावट आहे आणि ते 6 आठवड्यात तुम्ही सरेंडर करा. परंतु हे मेहरबान उच्च न्यायाधीश साहेबांचा आदेश आहे. याच्यावरती मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये यांना 2 अर्ज करता येतात आणि खासदारकी रद्द करणं हे निवडणूक आयोगाचं काम असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही खासदारकी रद्द होत नाही. अगदी. याच्यामध्ये हे निवडणूक आयोग जेव्हा मेहरबान सुप्रीम कोर्टाकडून तो आदेश कन्फर्म होतोय
त्यानंतर निवडणूक आयोगाकडे तसा अर्ज केल्यानंतर किंवा सो मोठो निवडणूक आयोग त्यांची खासदारकी रद्द करू शकते किंवा त्याच्याबद्दल आदेश पारित करू शकते. नक्कीच. आता वाघमारे आजच्या सरांकडे स्थितीत त्यांची खासदारकी रद्द होऊ शकणार. नक्की. वाघमारे सर, तुमच्याकडे जातो. खरं तर असं नेहमी म्हटलं जातं एखादी गोष्ट सामाजिक बनली पाहिजे, पण माझी मतं थोडीशी वैयक्तिकरित्या वेगळी आहेत. एखादी गोष्ट जेव्हा राजकीय पद्धतीनं ठाम होते आणि मग ती सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने निर्माण होते, त्यावेळी ती खऱ्या अर्थानं रुजत जाते. खरं तर सोलापूरच्या प्रकरणात ज्यावेळी जय सिद्धेश्वर शिवाचार्य खासदारांवर आपण एका मोठ्या पद्धतीने जर आवाज उचलला असता तर कदाचित आजचे निकाल हे वेगळे दिसले असते. राजकीय भूमिका न घेतल्यामुळेच आता नवनीत राणा प्रकारावरही तसंच होणार असा देखील एक सूर उमटतोय. पण राजकीय भूमिका तुमची काय वाटते? आमची राजकीय भूमिका अगदी स्पष्ट आहे. अशा प्रकारच्या गोष्टी करणं म्हणजे मागासवर्गीय रचलेले गाजलेले आपले आदिवासी आहेत, अगदी. ओबीसी आहेत, या सगळ्या लोकांवर अन्याय करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे या भूमिकेचा अजिबात पुरस्कार काँग्रेस पक्षाने कधी केला नाही. आणि आम्ही निवडणुकीच्या आधी जे जे उमेदवार असतील त्या ठिकाणचे त्यांना सांगतो की बाबा जातीचं प्रमाणपत्र पहिला तपासून बघा. पण प्रत्येक राजकीय पक्षाने ऑरल घेऊन या प्रकारच्या गोष्टी कशा टाळता येतील याची अंतर्गत चाचपणी करून त्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवारांकडून त्याची तपासणी करून त्यांना पुढे जायला दिलं पाहिजे. हा एक मुद्दा झाला. आणि सगळ्या राजकीय पक्षांनी त्या अशा घटनेच्या बाबत आवाज उठवून केंद्रातल्या सरकारला की तुम्ही याबाबत कायदा करणं आवश्यक आहे आणि या गोष्टी टाळता कशा आल्या पाहिजेत याच्यासाठी एखादी कमिटी नेमून पार्लमेंटमध्ये याच्यावर विचार करायला पाहिजे. पण आताच काय प्रकार झालेला आहे की निवडणूक आयोग जे आहे ते ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने अजिबात काम करत नाहीये. ज्यावेळी मोदी सरकार या सत्तेमध्ये आलं त्यावेळेपासून निवडणूक आयोगाचं काम हे पूर्णपणे पक्षपातीपणाने चालू आहे. नक्कीच. हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो आणि सगळ्या निवडणुकांमध्ये ते आपल्याला जाणवलेलं आहे आणि स्पष्ट दिसलेलं आहे. त्याच्यामुळे जर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे तर त्या संस्थेला केंद्र सरकारने कुठेही डॅमेज न करता तिची स्वायत्ता जपली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने घटनेचं पालन होईल आणि याच्यामधले नियम आणि त्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातील असं आमचं स्पष्ट मत आहे. नक्कीच. या चर्चेच्या समारोपाकडे जाताना अगदी वाघमारे सरांच्या मुद्द्याचा संदर्भ घेऊन अगदी माइंडकर तुम्हाला ज्या रायगडावरून आरक्षणासंदर्भात एक मोठी भूमिका मांडली गेली त्याच रायगडावरचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे की त्याच रायगडावरून खोटं बोलणाऱ्याला शिक्षा म्हणजे काय तर ते टकमक टोक असायचं. मुळात रायगड हे जर आपलं प्रतीक असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टीवरून संपूर्ण महाराष्ट्र अगदी वेगवेगळ्या आरक्षणाच्या निमित्तानं जात असेल तर अशा चुकांना माफ तरी करण्याचा समाजाला अधिकार आहे का? नाही, चुकांना बिलकुल माफ करायला नको. आणि कायदा हा पळवाटा काढण्यासाठी असतो, जे कायदा मोडतात त्यांच्यासाठी. पण त्याच्याकरता या पळवाटा शेवटी कायदे तज्ञांना एमसील लावून सील बंद कराव्या लागतात. आणि मी जे मघाशी सांगितलं की या अशा पळवाटा आपण सील बंद केल्या पाहिजेत. की तुम्ही ऍफिडेव्हिट चुकीचं केलं की ठीक आहे, तुम्ही हे इलेक्शन लढू शकत नाही, तुम्ही इलेक्शनचा आम्हाला पूर्ण खर्च द्या वगैरे. जोपर्यंत आपण अशा जसं आपण साधा सिग्नल जम्प केला पुन्हा अगदी बेसिक वर येतोय तरी सुद्धा आपल्याला 100 रुपये 500 रुपये दंड असतो. जोपर्यंत या पिनल पनिशमेंट नसतात किंवा जोपर्यंत यांना फायनान्शियल फटके बसत नाही तोपर्यंत समाज स्वतःहून सुधरेल असा आदर्शवाद बाळगणारा मी नाही. आपण आता जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. समाजाने सुरू करण्यापेक्षा राजकीय दृष्ट्या केलं पाहिजे. आणि राजकीय दृष्ट्या करताना माझं म्हणणं असं आहे शेवटी लॉ मेकर्सनी असे कायदे केले पाहिजेत. एक उदाहरण देतो शेवटचं. पक्षांतर सर्वांनाच आवडतं पण शेवटी पक्षांतराचे जे काही दुष्परिणाम आहेत ते लक्षात आले आणि म्हणून राजीव गांधींनी पहिल्यांदा पक्षांतर विरोधी कायदा आणला तेव्हा 1/3 अलाउ केलं. त्याच्यानंतर वाजपेयींच्या काळात 2/3 अलाउ केलं. आणि तरी सुद्धा आपण पाहतोय मोदींच्या काळात आतापर्यंत 115 आमदारांनी राजीनामा देऊन पक्षांतर केलेलं आहे. याचं कारण असं आहे की या कायद्यामध्ये सुद्धा एक लकुना राहिलेला आहे की राजीनामा देऊन जर का तुम्ही पुन्हा तुम्ही किंवा तुमचे सख्खे कोणी लढत असतील
तर तुम्ही आधीच्या निवडणुकीचा पूर्ण खर्च सरकार जमा केला पाहिजे, उमेदवारांचा खर्च दिला पाहिजे. असं ऍडिशन केलं तर हे राजीनामे थांबू शकतात. आता पुन्हा आपण राजकीय म्हणाल ते बरोबर आहे. या 115 राजीनाम्यांच्या मागे कोण होता? तर अर्थात देशातली रुलिंग पार्टी. त्याच्यामुळे हे सर्वांनी एकत्र येऊन हा कायदा केला पाहिजे आणि अशा प्रकारे खोट्या जाती सांगून त्याच्यावर नक्कीच. फायदे उपटणाऱ्यांना जोपर्यंत आपण जेलच्या मध्ये आपण तुरुंगात टाकत नक्कीच, नाही, नक्कीच. आपण त्यांच्याकडनं लाखो रुपयाचा दंड वसूल करत नाही. मला एक म्हणावंसं वाटतं की जुही चावलाला एका सामाजिक कामाकरता 20 लाख रुपये द्यायला सांगितले. इथे नवनीत राणांना केवळ 2 लाख नाही, त्यांच्याकडनं 20 कोटी सुद्धा दंड घ्यायला नक्कीच, पाहिजे. नक्कीच. इतकं ते चुकीचं नक्कीच, हे जे चूक आहे ते चूक आहे आणि याच्यावर आता समाजानंच भूमिका घेणं, महाराष्ट्रानं भूमिका घेणं हे अत्यंत आवश्यक. अर्थात न्याय पातळीवर जरी हे प्रकरण प्रविष्ट असलं तरी तुम्ही आमचे खासदार आहात, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या जागेवर निवडणूक लढवली ती राखीव मतदारसंघ होता. कुणाचा तरी जर सर्वोच्च न्यायालयात, सुप्रीम कोर्टात जरी हे सिद्ध झालं तर तुम्ही काय तोंड दाखवणार आहात की तुम्ही चुकलात, कुणाचा तरी एक हक्क हिरावून घेतलेला आहे. या हक्क हिरावण्याला आता काय शिक्षा द्यावी हे कोर्टानं सांगण्यापेक्षा आता लोकांनी ठरवावं एवढं मात्र नक्की. फसवणूक कुणाची या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमात इथंच थांबतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.